Thank you, Father. Let us look to God. प्रभूकडे बघूया. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this evening. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी आम्ही तुला धन्यवाद Thank देतो. you for this discipleship meeting, Lord. आजच्या शिष्य सभेसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. Here we are, your children. आम्ही तुझी मुलं तुझ्या समोर आहोत. We pant after you, Lord. आमचं हृदय तुझ्या मागे लुलबतं. We seek after you, God. आम्ही तुला सारखं शोधतो. Master, speak to us. दे बाप्पा, तू आमच्याशी बोल. Your servant is ready to hear. तुझे दास ऐकायला तयार आहेत We are ready to apply it in our lives. आणि ते वचन आमच्या जीवनात आम्ही वापरायलाही तयार आहोत. Let your word work in our lives. तुझं वचन आमच्या जीवनात कार्य करू दे. Let it bear fruit in our lives. तुझ्या वचनातून आमच्या जीवनात फळ येऊ दे. Like those two disciples at Emmaus Road, अमोस रस्त्यावर असलेल्या दोन शिष्यांप्रमाणे who said, जे म्हणाले, did not our heart burn when he spoke? तो बोलत असताना आपल्या हृदयाला आग लागल्यासारखी झाली ना. Let our hearts burn tonight. तसं आज रात्री प्रभू जसं वचन आमच्या कानावर पडेल, आमच्या हृदयात आग लागू दे. That we may walk a little bit faster towards your kingdom. की आम्ही थोडस पटपट घाईघाईनं तुझ्या राज्याकडे आता चालावं. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name we pray. येशूच्या नावातच मागतो म्हणून माझं ऐक. Amen and amen. Amen. Praise God. We are studying on the subject of why do bad things happen to good people and why do good things happen to bad people. हा एक विषय मी काही दिवसांपासून घेतलेला आहे की ज्यावरती चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात आणि कधी कधी वाईट लोकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी का घडतात, हा विषय मी घेऊन त्यावर बोलत आहे. Praise God. देवाला मी धन्यवाद देतो, स्तुती करतो. The first point we learned was why do good things happen to bad people. आणि पहिला मुद्दा त्यामध्ये आपण शिकलो तो म्हणजे वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का घडतात. And we are in the second point now, why do bad things happen to good people. आणि आता दुसरा मुद्दा असा आहे की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का घडत आहे. And we learned quite a few things. आणि बऱ्याच गोष्टी त्यातून आपण शिकलो. And we won't dwell upon it again. त्यावर परत काही मी उजळणी करायला जाणार नाही. But a few things we are going to learn as we take this passage. पण हा दाखला जसा मी वाचीन किंवा घेतोय तसं परत थोड्याशा गोष्टी तर आपण आज शिकूच. Why do bad things happen to good people? चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात. Now there are many reasons why bad things happen to good people. अशी बरीच कारणं असतात की ज्या कारणामुळे चांगल्या लोकांच्या जीवनात सुद्धा काही काही वाईट गोष्टी होतात. First and foremost is because of our sin. पहिलं म्हटलं तर आपल्या पापामुळे हे सगळं कार्य होतं. Bad things are a product of sin. आणि वाईट गोष्टी ज्या काही असतात त्या नेहमी पापाचं उत्पादन आहे. And that's why bad things happen to good people. आणि म्हणून पापांचं उत्पादन वाईट गोष्टी असल्यामुळे चांगल्या लोकांच्या जीवनात सुद्धा कधी कधी वाईट गोष्टी होऊन बसतात. Secondly, we also saw दुसरी बाब आपण अशी पण पाहिली, when we are in the wrong company, जेव्हा आपण चुकीच्या लोकांच्या संगतीत बसतो then bad things happen to us. मग वाईट गोष्टी आपल्या जीवनात सुद्धा घडायला लागतात. We saw how Jacob was suffering because he stayed in the company of Laban too long. आपण पाहिलं की याकोबाला फार त्रास झाला. का झाला तर लाबानाच्या सहवासामध्ये थोडस जास्तच तो राहिला. That's why he suffered. एवढं त्यांनी लाबानाच्या सहवासात राहायची गरज नव्हती, परंतु तो थोडा जास्तच लाबानाच्या सहवासात राहिल्यामुळे शेवटी त्याला त्याचे त्रास भोगावे लागले. You know, when we stay with some people for too long, beyond a limited time, then it affects us as well. कसं असतं, काही लोकांबरोबर विशिष्ट वेळेच्या पलीकडे जाऊन जर आपण राहायला सुरुवात केली तर मग त्याचे पडसाद आपल्या जीवनावर वाईट पडायला लागतात. कारण की त्या विशिष्ट लोकांबरोबर काही विशिष्ट वेळच घालवलेली बरी असते, त्याच्या पलीकडे नको. Amen. आमेन. We saw also in the life of Lot आपण पाहिलं लोटाच्या जीवनात सुद्धा how he stayed too long in Sodom and Gomorrah. कशा पद्धतीनं सदोम आणि गमोरा तो फार जास्त राहिला. And when he stayed too long, he lost his wife, including his family, some of his family members. आणि फार जास्त सदोम आणि गमोरात राहिल्यामुळे मग शेवटी लोटाला आपली स्वतःची बायको आणि अगदी स्वतःच्या परिवारातले काही सदस्य गमवावे लागले. Amen. Amen. That's why we need to be very careful. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनात जरासं सांभाळून राहिलेलं नेहमी बरं असतं. Why do bad things again happen to good people? तर मग चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का घडतात. Another reason is त्याच्या मागचं अजून एक कारण असंही असू शकतं. we saw Paul suffering in his life. आपण पाहिलं पॉल त्याच्या जीवनामध्ये त्रासांमधून गेला. When you serve for God's kingdom,
जेव्हा आपण देवाच्या राज्यात देवाची सेवा देवाचं काम करतो you suffer. त्याला त्रास छळ हा आपला वाटा आहे. You know, when people only do mercy works, then they may not suffer. But when you do kingdom work, you will suffer. ज्याला लोक फक्त कीव करून कामं करत राहतील त्याला कदाचित त्यांना फारसा त्रास आणि छळ सोसावा लागणार नाही. पण खरोखर जर देवाच्या राज्यासाठी लोकांनी करायचं काहीतरी हातात घेतलं तर नक्कीच अशा लोकांना छळ त्रास हे काही ना काही प्रमाणामध्ये भोगावे तर लागतातच. Because you are bringing out the people from the kingdom of darkness into the kingdom of light. कारण अक्षरशः आपण अंधाराच्या राज्यातनं खेचून लोकांना प्रकाशाच्या राज्यात आणत असतो तर छळ आणि त्रास तर आपल्याला बांधील आहे. So the devil will not just watch there, आणि सैतान काही शांत बसून हे सगळं बघणार नाहीये. seeing his people going out of his hands. सैतान काही हे शांत बसून बघणार नाही की सैतानाचे लोक त्याच्या स्वतःच्या राज्यातनं त्याच्या स्वतःच्या खिशातनं देवबापाच्या राज्यात चालली हे काही सैतान शांत बसून बघणार नाही. Even Jesus suffered येशूलाही त्रास सोसावा लागला because he lived for the kingdom life. कारण की तो राज्यासाठी जीवन जगला. But it is the glory of God and the strength of God and the hand of God that is sustaining us all throughout. पण नेहमी आपल्याला देवाची शक्ती देवाचं सामर्थ्य हे सगळं आपल्याला आजपर्यंत पाठिंबा देत आलेलं आहे. Praise God. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. So we have suffered. तर आपलाही त्रास झाला I आपलाही have suffered. माझा स्वतःचाही छळ झाला. But every time they persecuted us, God saved us. पण ज्या दर वेळेला लोकांनी आमचा छळ केला देवाने आम्हाला त्या दर वेळेला वाचवलं सांभाळलं सुरक्षित ठेवलं. Praise God. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. And in all this persecution, God only promoted us. आणि या सगळ्या छळांमध्ये शेवटी देवाने आमची बढतीच केली. Amen. Hallelujah. It always keeps you alert. It always keeps you very close to God. आणि नेहमी काय होतं कुठले ना कुठले त्रास आणि छळ जीवनात आले तर आपण त्यामुळे जागृत होतो आणि आपण नेहमी देवासाठी मग तयार असतो. Amen. Amen. When you don't have persecution, you live very sedentary life. जीवनामध्ये जर छळ आणि त्रास आलेच नाहीत तर मग एक मानवी स्वभाव आहे की आरामात सगळं राहायची सवय होते. मग When you get everything around you, you don't make that prayer which the Lord taught us. Give us this day our daily bread. आजूबाजूला जर सगळीच रेलचेल रोज असली तर मग आपण रोज अशी प्रार्थना देवबापाला करणारच नाही ना की जी देवबापांनी येशूनीच आपल्याला शिकवली की हे परमेश्वरा आमची रोजची भाकर तू आम्हाला दे. जर सगळंच रोज भरपूर असेल तर ही प्रार्थना कोण कशाला करेल. Praise God. Amen. See, if you yourself suffer starvation, you are in a better position to help others. तुमची स्वतः कधी ना कधी जर उपासमार झाली असेल तर मग तुम्हाला समोरच्या माणसाचाही त्रास समजेल की हा जे म्हणतोय की माझी उपासमार झाली किंवा मला त्रास सोसावा लागला त्याचा अर्थ काय हे आपण स्वतः सुद्धा कधी ना कधी जर उपासमारीतनं गेलो तर मग उमगतं तर मग कळतं की हा त्रास मोठा आहे. Praise God. Every Hallelujah. test you have a testimony backing it. आणि जी प्रत्येक समस्या आपल्या जीवनामध्ये येते जी प्रत्येक परीक्षा आपल्या जीवनात येते त्यातनं साक्षच आपल्या जीवनात निर्माण होत असते. Amen. Hallelujah. You are in a better position to speak to the people. आणि मग आपली परिस्थिती पण जरा बळकट होते समोरच्या लोकांना येशूविषयी सांगताना. मग आपली परिस्थिती पण जरा सुधारलेली असते चांगली असते आणि आपण येशूविषयी पण चांगल्या रीतीनं प्रभावशाली रीतीनं मग त्या लोकांना सांगू शकतो. Look at Paul, how he suffered. पॉलचं जीवन पहा. पॉलला किती त्रास सोसावे लागले And why did he suffer? आणि पॉलनी एवढा त्रास का सोसला. Did he suffer for his sins? काय स्वतः त्यांनी काही पाप केलं होतं म्हणून त्याने एवढा त्रास सोसला का. Did he suffer for his foolishness? का पॉलनं स्वतः काहीतरी मूर्खासारखं बावळटासारखं काम No. केलं होतं आणि म्हणून त्याला ते त्रास झाले का. No, he suffered for the kingdom. देवाच्या राज्यासाठी केवळ त्याला तो सगळा त्रास सोसावा लागला. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. It was because the agape love he had for Christ and the kingdom that he suffered. ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं राज्य याच्यासाठी जे अगापे प्रेम पॉलच्या अंतःकरणात होतं त्यामुळे पॉल म्हणतो ना त्याची प्रीती मला गळ घालते त्यामुळे त्याने ते त्रास सगळे आनंदाने सोसले. See, his love was not only in words, but it was seen in action. आणि पॉलचं प्रेम फक्त शब्दात नव्हतं तर त्याच्या कृत्यांमध्ये ते प्रेम नेहमी दिसून यायचं. Praise God. हालेलुया. His love was always in action. पॉलचं प्रेम नेहमी कृत्यांमध्ये दिसून यायचं. पॉल नुसतं बोलायचा नाही तर करून दाखवणारा माणूस होता पॉल. That's why James had written, आणि म्हणून याकोबाच्या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे let us not only love in words, but in deeds as well. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब स्वतः
आपल्याला हे सांगतो आणि आठवण करून देतो की फक्त प्रेमाविषयी बोलू नका. आपलं प्रेम फक्त तोंड देखलं बोलण्यात आणि चर्चेत असू नये, तर आपण ते बोललेलं प्रेम करूनही दाखवा. What is agape love? अगापे प्रेम म्हणजे काय? Agape love is living for others. अगापे प्रेम म्हणजे दुसऱ्यांसाठी जगणे, म्हणजे स्वतःचा प्रश्नच कुठे राहत It नाही is a ना. sacrificial love. अहो, अगापे प्रेम म्हणजे त्यागपूर्ण प्रेम आहे. You love others because they are going to hell. आणि अगापे प्रेम म्हणजे दुसऱ्यांवर आपण प्रीती करतो का? कारण की ते सगळे नरकात चाललेत. And it's upon you to bring them out of it all. आणि हे तुमच्यावरती आहे, हे माझ्यावरती अवलंबून आहे की त्या सगळ्या नरकात जाणाऱ्या लोकांना आपण वाचवायचंय, आपण त्यांना तारण द्यायचंय. हे प्रभूंनी आपल्या हातामध्ये दिलेलं काम आहे That is love. आणि त्याला प्रेम म्हणतात. What is the greatest love? आणि सगळ्यात महान प्रेम कुठलं? John 3:16 is the greatest love. योहान 3:16 हे सगळ्यात महान प्रेम आहे. God so loved the world that he gave his only begotten son. परमेश्वराने या जगावर इतकी प्रीती केली की त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र दिला. Why? का दिला? Not that he may just live a happy life, अशासाठी केवळ दिला नाही की नेहमी that आनंदी he may get our bread आनंदकडे and butter. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे नेहमी आपलं बटर हे ते सगळं व्यवस्थित सौख्य No. आराम आयुष यासाठी फक्त दिलेलं नाही, No, but that we may have eternal life, that we may not perish. पण सनातन जीवन आपल्याला मिळायला हवं, आपला नाश होऊ नये, आपण नरकात जाऊ नये, म्हणून हे सगळं त्याने केलं. Praise God. Hallelujah. And while you are living out this kingdom life, you tend to suffer. आणि हे राज्याचं जीवन जगताना ना त्रास तर मार्गात येतातच. Now that doesn't mean you need to invite trouble. याचा अर्थ मी असं शिकवत नाहीये की तुम्ही स्वतःहून जाऊन त्रासांना आमंत्रित करा आणि म्हणा आ बेल मुझे मार, Or अशी काही गरज नाही. saying some foolish things or doing some foolish things. किंवा काहीतरी मूर्खासारखं काम करायचं आणि स्वतःच्या अंगावरती त्रास ओढवून घ्यायचे असं मी शिकवत And नाहीये. then saying, see, I got slapped because, for the name of Jesus. आणि मग म्हणायचं की पहा येशूच्या नावासाठी त्यांनी मला मुस्काटीत मारली, Amen. असं मी शिकवत नाहीये. मूर्खासारखं वागलं तर कोणीही मुस्काटीत मारेल. We need to, it is seen everywhere. When you live a kingdom life, devil will come against you. हे सगळीकडे पाहिलं जात आहे. अख्ख्या जगभरामध्ये जे सगळेजण देवाचं कार्य करतात आणि देवाच्या राज्यासाठी जगतात, तर त्याच्या राज्यासाठी जगलं की त्रास मध्ये बांधील असतोच आणि तो त्यांना सगळ्यांना सोसायला लागतो. हे अख्ख्या जगभरात तुम्ही आपल्या सगळ्या समाजात पहा. Praise God. Hallelujah. So Paul was living this life and he was suffering. तर पॉल हे राज्याचं जीवन जगत होता आणि त्रास सुद्धा सहन करत होता. So why do good people suffer? मग चांगल्या लोकांना हे त्रास का सोसावे Why लागतात? bad things happen to good people? चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का घडतात? Because they carry the burden of God. कारण हे जे कोणी चांगले लोक असतात ते देवाचं ओझं घेऊन अक्षरशः फिरतात. Amen. Amen. You carry the burden of God. आज तुम्ही सुद्धा देवाचं ओझं घेऊन या शहरामध्ये फिरताय. What is the burden of God? देवाचं ओझं म्हणजे काय? He wants everybody to be saved and none to perish. देवाचं ओझं म्हणजे देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. This is a spiritual work. कारण की आध्यात्मिक काम आहे, It's a kingdom work हे राज्याचं काम आहे. that we need to save souls. आणि आपण लोकांचं आत्म्यांचं तारण केलंच पाहिजे. When you don't save souls, ज्या वेळेला आपण लोकांचं आणि आत्म्यांचं तारण करत नाही, when you don't live like the light of the world or the आणि- salt of the earth, आणि जगाचा प्रकाश व पृथ्वीचं मीठ असं जीवन जेव्हा आपण जगत नाही, nobody will go against you. त्यावेळेला मग कोणीच तुमच्या विरुद्ध जाणार नाही. कशाला जाईल? When you do the kingdom of work पण जेव्हा आपण राज्याचं काम सातत्याने करू and you are persecuted, आणि मग राज्याचं suffer. देवाच्या राज्याचं काम सातत्याने करताना जर आपल्याला छळ झाला, त्रास झाला, then God is there to help you मग out. देव आहे ना आपल्याला मदत करून बाहेर काढायला. He will help you out. मग देव आपल्याला मदत करून बाहेर काढेल. पण देवासाठी काही करायचं नाही, निमूटपणे बसून See, राहायचं. He has आणि मग- given us graces. He has given us His असं नाही. gifts and talents असं नाही and होत. strength. देवाने आपल्याला कृपा दिलीये, देवाने आपल्याला कला दिलीये, देवाने आपल्याला शक्ती दिलीये. For what? कशाला दिलीये? As your days are, so shall your strength be. तो काय म्हटला? जसे तुझे दिवस असतील तशी तुझी शक्ती असेल. What for has He given us these graces? का बरं? देवाने ही सगळी कृपा आपल्याला कशाला दिलीये? The power, the anointing, the देवाने gifts. आपल्याला सामर्थ्य दिलंय, अभिषेक दिलाय. काय सगळं घेऊन घट्ट बसायला? what? कशाला? Why should we frustrate the grace of God? का आपण देवाच्या कृपेला इतकं कंटाळवाणं आणि वैताग येईल असं वागावं? Paul says, I don't frustrate the grace of God. पॉल म्हणतो मी देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागत I नाही. use that grace of God मी for काय His करतो? kingdom. देवाची कृपा घेतो आणि देवाच्या राज्यासाठी वापरतो. Praise God. देवाला धन्यवाद. Use this grace of God. तसं तुम्ही पण देवाची कृपा जी देवाने आपल्यासाठी उपलब्ध केली आहे ती कृपा रोज घ्या आणि देवाच्या राज्यासाठी वापरा. Have a burden for the people. आणि लोकांसाठी एक हृदयामध्ये ना ओझ बाळगा. Amen. ज्याला बोजा बोलते ना, बोजा
वो बोझा होना चाहिए. You need to have a burden in your ओझं heart. पाहिजे की अरे ह्याचा नाश होतो, हा नरकात चालला, मी याला सुवार्ता सांगितलीच I पाहिजे, have to pray for him. ह्याच्यासाठी मी प्रार्थना केलीच पाहिजे, He should not die. हा मरता कामा नये असा. हे जे एक असतं ना ते असायला हवं. Are you understanding, people? कळतं का? This has been my burden for 22 years. 22 वर्ष हे ओझं घेऊन मी फिरतोय And every time I preach the gospel, आणि दर वेळेला मी सुवार्ता सांगतो. God has helped me. आणि ज्या दर वेळेला मी सुवार्ता सांगतो, येशू गाजवतो, प्रभू मला मदत करतो. He has not let me down. प्रभूने मला कधी अपयशी केलं नाही, लज्जित केलं नाही. We have to yet see the power of God being manifested and displayed. in अजून our आपण midst. देवाचं सामर्थ्य पुरेपूररित्या प्रदर्शित झालेलं पाहिलेलं नाहीये. But it shall happen when we start living the kingdom life. पण जेव्हा आपण राज्याचं जीवन जगायला लागू ना, त्यावेळेला देवाचं इतकं सगळं महान सामर्थ्य आपल्याला प्रदर्शित झालेलं दिसेल. Without war, no victory. युद्ध केल्याशिवाय विजय मिळत नाही ब्रदर. Without battle, no badges. लढाई केल्याशिवाय काही बॅच मिळत नाही. You will not know the power of God. लढाई केल्याशिवाय देवाचं सामर्थ्य कळत नाही, पदव्या मिळत नाही, ट्रॉफी मिळत नाही, मेडल मिळत नाही, कोणी विचारत And नाही. every time you come out of a certain affliction, you are strengthened all the more. आणि ज्या दर वेळेला आपण एखाद्या त्रासातनं, संकटातनं, छळातनं देवासाठी जातो आणि विजयीरित्या बाहेर पडतो, त्या दरवेळेला एक वेगळीच शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि मग आपण अजून जोमाने देवाचं कार्य Yes, करतो. God has been with me. का आपण काय म्हणतो, मला अनुभव आला, अरे माझ्या जीवनात साक्ष झाली, देव माझ्या बरोबर राहिला, He shall be with me again. देवानी मला सोडलं नाही, इतकं मोठं संकट आलं होतं तर देव पुढेही माझ्या बरोबर राहील. Praise God. वो कभी भी मुझे You नहीं shall छोड़ेगा. not die before your time. तुमच्या वेळे अगोदर तुम्ही मरणार नाही. तुम्ही मरायची काळजी करत उगीच टेन्शन घेऊन बसू नका. Praise God. वेळे अगोदर तुला मला काही मरण येत नाही. Affliction will come. त्रास होतील, Bad things will happen. वाईट गोष्टी सुद्धा आपल्या जीवनात घडतील But you कदाचित. don't need to worry. पण त्याचं टेन्शन घेऊन बसू नका. असं का झालं, तसं का झालं, मी ते You एवढी try चांगली to आहे. do good. तुम्ही चांगलं You करत be राहा. good. तुम्ही चांगले राहा. You hold on to your integrity. तुम्ही सरळ सात्विक You राहा. be faithful. तुम्ही विश्वासू राहा. God shall be with you. देव तुमच्या बरोबर राहील. God shall be with you. देव नक्की तुमच्या बरोबर राहील. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Paul says पॉल म्हणतो in Colossians 1:24, कलसई 1:24 मध्ये, who now rejoice in my sufferings for you and fill up that which is behind of the afflictions of Christ in my flesh for his body's sake, which is the church. कलसई 1:24 पॉल म्हणतो, आता तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या दुःखातले जे उणे आहे ते मी आपल्या देहात त्याचे शरीर, जी मंडळी म्हणजे चर्च, तिच्या करता, चर्च करता सोसून पूर्ण करतो. Praise God. You are suffering for the church. तुम्ही चर्च साठी त्रास सहन करता. You are suffering for the church. तुम्ही चर्च साठी त्रास भोगता. You who are cell leaders, तुम्ही जे कोणी सेल लीडर आहात, divisional pastors, डिव्हिजनल पास्टर आहात, area in charge, area cell leaders, एरिया इन्चार्ज, ACL आहात, you are working for the body of Christ तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरासाठी कार्य करताय. and you are suffering मग because of कधी it. कधी तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. But I'm telling you, you are surely going to get your reward. पण मी तुम्हाला सांगतो ना, नक्कीच या सगळ्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. See what Paul says, पॉल काय म्हणतो पहा, that he is glad that he is sitting in the jail and they are not sitting in the jail. की तो तुरुंगात आहे त्याबद्दल तो म्हणतो मी आनंदी आहे. ते बाकीचे नाहीत, पण मी तुरुंगात आहे, तुरुंगवास मला झालाय म्हणून मला आनंद आहे. I am in the jail, you are not. I am happy. मी स्वतः तुरुंगामध्ये आहे, तुरुंगवास मला झालाय, तुम्हाला नाही. मी आनंदी आहे की मला तुरुंगवास झाला, असं पॉल म्हणतो. Praise God, I am suffering for you. तुमच्यासाठी मी त्रास सहन करतो. That is love. त्याला प्रेम म्हणतात. That is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. Determination. त्याला म्हणतात एक निश्चय. Not the emotional moving. भावनावश होऊन केलेली कामं नाही. Jesus didn't die emotionally for us. येशू काही भावनावश होऊन आपल्यासाठी, भावुक होऊन आपल्यासाठी मेला That नाही. is not agape love. त्याला काय अगापे प्रेम म्हणत नाही. That is filial love. त्याला फिलिओ प्रेम म्हणतात. Agape love is deciding that I will do it no matter whether anybody merits it or not. अगापे प्रेम म्हणजे काय, मुद्दामून ठरवलेलं असतं. मी मुद्दामून ठरवलंय की कोणी माझं कौतुक करो न करो, मी सगळ्यांवर प्रेम करून सगळ्यांचं चांगलंच करणार. त्यासाठी मला तुरुंगवास झाला चालेल, पण मी यांना तुरुंगात जाऊ देणार नाही. He's saying, I'm rejoicing in my sufferings for you. तो म्हणतो तुमच्यासाठी माझी जी दुःखे, तुमच्यासाठी माझी जी दुःखे त्यात मी आनंदी आहे. See, some people suffer for others, but they not suffer with rejoicing. काही लोक दुसऱ्यांसाठी दुःख सहन करतात, पण प्रॉब्लेम हा असतो की आनंदाने सहन करत नाहीत. कुठं काय ह्यांच्यासाठी मी एवढं त्रास घेतो, काय यांना काय उगीच कळतं असं का? बडबड करत, कधी ते आपल्याला काय कौतुक करत त्याला नाही. काय अर्थ नाही. मग तो ते दुःख मी तर म्हणतो तुम्ही सहन करूच नका.
grumbling for others. असं नाही, तक्रार See, he करत says, नाही. I'm rejoicing on your behalf because in my suffering also. He is sitting in the jail. तो जेलमध्ये बसला, तो He's sitting in तुरुंगात the आहे. jail. तुरुंगात बसून तो म्हणतोय की तुमच्यासाठी, तुमच्या दुःखांसाठी मी सगळं सहन करून दुःखी झालो, तुमच्यासाठी. Praise God. हालेलुया. For us, Jesus came. तसं आपल्यासाठी येशू आला, For us, Jesus died. आपल्यासाठी येशू मेला, For us, he shed his blood. आपल्यासाठी येशूनी रक्त सांडलं. There was no sin in him. येशू निष्पाप होता, See? येशूत पाप He did नव्हतं. not tell lies. He didn't go against anybody. येशू कधी खोटं He बोलला didn't नाही. rob. He didn't cheat. येशू कधी खोटं बोलला नाही, कुणाच्या विरुद्ध गेला नाही. येशूनी कधी कुणाला फसवलं, चिडवलं नाही. But still they beat him up. तरी येशूला त्यांनी मारलं. See? They drove spikes in his hands and feet. हातावरती पायावरती खिळे भोसकले. What is it? हे काय आहे? Agape love. याला काय म्हणतात ब्रदर? याला अगापे प्रेम And म्हणतात. this agape love, the world does not know. आणि हे अगापे प्रेम जे आहे ना, ते जगाला आणि जगातल्या लोकांना माहित They नाही. don't know this agape love. जगाला हे प्रेम माहितीच नाहीये. They just know a little bit of love here and जगातल्या there. लोकांना इकडे तिकडे थोडंसं प्रेम बस तेवढंच माहिती. Agape love is dying for others. अगापे प्रेम म्हणजे दुसऱ्यांसाठी मरणे. Amen. हालेलुया. Paul did so that he can share in the church suffering. आणि पॉलने असं सगळं अशासाठी केलं की चर्चला जो त्रास आणि दुःख होत आहेत त्यात पॉलनंही सहभाग घ्यावा. What was the object of his suffering? का बरं तो त्रास सहन करत होता? Christians. ख्रिश्चन. Sometimes you have to suffer for Christians. कधी कधी ख्रिश्चन लोकांसाठी तुम्हाला, तुला, मला त्रास सोसावा लागेल. And I feel a part of that work is these gentlemen from abroad are doing. आणि मला असं वाटतं की त्याच कार्यातला काही भाग हे जे परदेशातून आलेले आज आपले पाहुणे आहेत ना, ते सुद्धा करतायत. A part of the ministry work, the love, agape love, is to take care of the orphans. सेवा कार्यातला काही भाग, अगापे प्रेमातलाच काही भाग म्हणजे अनाथांची काळजी घेणे, ज्यामध्ये ही सगळी पाहुणे मंडळी कार्यरत आहे. Praise God. असं मी ऐकलं. Taking care of those unloved people. अशांना सांभाळणं, अशांची काळजी घेणं की ज्यांच्यावर कधी कुणीच प्रेम केलं नाही. We have got so many eunuchs in our church. आपल्या चर्चमध्ये किती षंड येतात? More than 40 of them. जवळजवळ 40 षंड आपल्या चर्चमध्ये Who येतात. had never loved them? कोणी कधी प्रेम केलंय त्यांच्यावर? Did anybody love them? कधी कोणी त्यांच्यावर प्रेम केलं होतं? आपण तर रस्त्यात त्यांना बघून रस्ता बदलतो But एकेकाळी. see, here they are loved. पण इथं त्यांना प्रेम मिळतं. They know the love of Jesus. त्यांना येशूचं प्रेम कळलंय. We embrace them. त्यांना मिठी मारतो आपण. So many times they sang song, they carry the Bible everywhere. कितीतरी वेळेला त्यांनी इथे येऊन गाणी गायलेली आहेत, सगळीकडे बायबल घेऊन फिरतायत. What is this? हे काय This आहे? is agape love. हे अगापे प्रेम आहे. This is agape love. हेच अगापे प्रेम आहे. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. People get scared of these eunuchs on the road. लोक माहितीये ना, लोक रस्त्यावरती षंड दिसला तर घाबरतात. But when these eunuchs meet me on the road, they in the center of the road, they kneel down and get prayed from me. पण आज जेव्हा मी बाहेर पडतो पुण्यामध्ये आणि हे षंड जर मला रस्त्यात कुठे भेटले तर कुणाची लाज न बाळगता भर रस्त्यात गुडघे टेकून माझ्याकडून प्रार्थना करून घेतात की पास्टर मेरे लिए प्रार्थना करो. Yes, this is a fact. असं घडत आहे. There are beggars who don't even take money from me. असे भिकारी आहेत बर का, भिकारी जे मी दिसलो तर म्हणतात भीक नको, पैसे नको, Just lay your hands on us enough. पास्टर फक्त प्रार्थना करा बस. Yes, beggars. भिकारी माझ्याकडनं भीक नाही घेत. I try to give them 10 rupees, 50 rupees. मी त्यांना काहीतरी पैसे द्यायचा प्रयत्न करतो की घे हे पैसे Not असू. from you, they say, not तर from you. नहीं, आप प्रभु के सेवक है, आपसे हमको पैसा नहीं चाहिए. Just lay your hands on the head. फक्त डोक्यावर हात ठेवून प्रेयर करा Give पास्टर. us the blessing of Jesus. आशीर्वाद द्या येशूचे आम्हाला. म्हणजे आपण, मी तर कधी पुण्यात असं कधी पाहिलं नाही. माझा जन्म पुण्यातला आहे. Yes, have you seen something like this? मी तर कधी असं पाहिलं नाही बाबा. मी नाही पाहिलं कधी. There are people who sell things like those gajaras and those flowers and हे गजरा वगैरे विकणारे लोक असतात ना सिग्नलला. those children, they come to us, they give it to us free. They say, hang it in your car, it will give good fragrance. काही खेळणी किंवा गजरे असं विकतात ना सिग्नलला. माझी गाडी दिसली की धावत येतात सगळीकडनं आणि गजरे देणार किंवा ते खेळणं देणार आणि म्हणणार
गाड़ी में लगाओ पास्टर, अच्छी खुशबू आएगी. No money, they say. पैसे नका देऊ पण. Don't give us money. पैसा नका देऊ. Just lay your hands on your head in हात ठेवा Jesus' डोक्यावर. name. येशूच्या नावात हा डोक्यावर हात ठेवून प्रेयर करा. Praise God. म्हणजे मला असं वाटतं की प्रभू काय चाललेलं आहे. See, this is the life we need to share to the world. हेच आहे ऍक्च्युली, असंच असायला पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती माणसाचं जीवन ऍक्च्युली असं असायला हवं आहे की ज्यातून येशूचं प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना दिसावा. प्रत्येकाचं जीवन असं असायला हवं. Not just feeding the people, but feeding the manna also along with it. फक्त त्यांना शारीरिक भोजन देणं नाही. शारीरिक भोजन द्या, त्याला काही मनाई नाहीये, पण त्याबरोबर आत्मिक भोजन आणि येशू ताटात वाढलाच पाहिजे. Praise God. तर त्या शारीरिक दिलेल्या अन्नाला किंमत आहे. See, thank God, Paul didn't say, I'm suffering because of you. धन्यवाद येशूला की पॉल असं नाही म्हटला तुमच्यामुळे मी त्रास सहन करत No. आहे. See, they were not the cause of his suffering, but because of his love for them, he is suffering. तो असं नव्हता म्हणत, तो काही त्यांना निमित्त करत नव्हता की तुमच्यामुळे असं म्हणत नव्हता. तर तो काय माझं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून मी हे त्रास सहन Are you करतो. understanding the difference? समजतं का? हा फरक समजून घ्या. पॉल त्यांच्या माथी खापर नव्हता फोडत. तुमच्यामुळे मला किती त्रास होता असं तो सारखं बोट दाखवून म्हणत नव्हता. पॉलचं म्हणणं एकच होतं, माझं तुमच्यावर अपार प्रेम आहे म्हणून मी तुमच्या खातर त्रास सहन करतो. Praise God. माझं खूप प्रेम आहे I तुमच्यावर. love you, that's why I suffer. I'm not pushed into suffering. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर म्हणून मी हे सगळे त्रास तुमच्यासाठी सहन करतो. मला कोणी बळजबरीनं ढकलून ते तुमच्यासाठी सोसायला पाठवत नाहीये. Praise God. हालेलुया. I want to love you. मला तुमच्यावर प्रेम करायचंय. I've decided to love you. मी ठरवलंय. I've decided to suffer. मी ठरवलंय की मी तुमच्यावर प्रेम करणार आणि त्यामुळे मला त्रास झाले तर ते मी सोसणार. Why? का? Because कारण we always have got an image of the suffering of Christ for us. नेहमी आपल्या समोर ख्रिस्तानं माझ्यासाठी जो त्रास सहन केला तो आपल्या समोर असतो. Never forget the cross. कधी क्रूस विसरायचा नाही. Always have the image of the cross. नेहमी तो क्रूस समोर ठेवायचा. What would have happened if that cross was not there? नेहमी विचार करायचा जर तो क्रूस नसता, जर येशू त्या क्रूसावर मेला नसता तर माझं काय What झालं, would have happened to us? आपलं काय झालं We असतं. would have gone to hell, burning for eternity. आम्ही नरकात गेलो असतो, सनातन जळत राहिले असतो. It was the goodness of God. हा देवाचा चांगुलपणा आहे He opened my eyes. की त्याने माझे डोळे He उघडले opened your eyes. आणि तुमचेही उघडले. He revealed the truth to us. सत्य आपल्याला त्यांनी प्रगट केलं That today we are saved. की आज आपलं तारण झालं, That we are on the right road. की आपण योग्य रस्त्याला आज लागलो, That we are heading towards heaven. की आपण स्वर्गाच्या रस्त्यावर आज आहोत. Praise God. Hallelujah. Even if we sit like Lazarus at the door of the rich man and from there we go to heaven also, it's okay. आणि मी तर म्हणतो श्रीमंत माणसाच्या दारी त्या भिकारी लाजासारखं बसून त्या लाजराप्रमाणे जरी आपण स्वर्गात गेलो तरी चालेल. It's okay. ठीक आहे, ठीक आहे, Better to suffer that way. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्रास सोसून स्वर्गात गेलेलं बरं, पण सगळे ऐशाराम घेऊन नरकात जायला नको. Let us be a fool for a moment एक क्षण मूर्खात निघालो and be wise forever. तर निघालो, काय फरक पडतो, कायमचे ज्ञानी बना. Praise God. I am. See, Paul was suffering. पॉलला त्रास होत होता, He was suffering. त्याला त्रास होत होता. People suffer. लोकांना तसं त्रास होतात. Nobody was as good as Jesus was. येशू इतकं चांगलं तर कोणीच नाही, तुम्ही नाही, मी नाही, अख्ख्या मानव जातीत एकही मानव नाही. Yet he suffered the worst. तरी येशूला वाईटातले वाईट त्रास सोसावे लागले. See? म्हणजे आपण कशा जमा आहे, Because the world is not right. कारण जगच बरोबर नाही ना. Wicked world. This is a wicked world we live जग in. वाईट आहे, बाहेरचं जग दुष्ट आहे. But then God is with us. पण ठीक आहे, त्यातनं काय अगदी शोक करत बसायची गरज नाही. देव आपल्या बरोबर आहे, He will lift us up. देव आपल्याला उचलेल. He will not let us down. देव आपल्याला कधी असं खाली तळात जाऊ नाही देणार. We will live our righteous life. आपण नीतिमान जीवन We जगायचं. will do what the Bible says. बायबल जे सांगतं ते करायचं. We will be the sticklers to the word of God. देवाच्या शब्दाला डिंकासारखं चिकटून And चालायचं. his promise shall go with us. आणि त्याचं वचन आपल्या बरोबर नेहमी असेल. He will never leave us. तो कधी आपल्याला सोडणार He नाही, will never fail तो us. कधी आपल्याला अपयश देणार नाही. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Amen. आमेन. So the good people also suffer. तर याचा अर्थ आता असा लागला की चांगल्या लोकांना सुद्धा त्रास आणि वाईट गोष्टी सहन कराव्या लागतात. See,
it's not just a righteous man, but he who works righteousness also suffers. फक्त नीतिमान माणूस असं नाही, पण नीतिमत्तेसाठी जो जगतोय त्यालाही त्रास होतात. That's what Isaiah 32:17 says. यशाया 32:17 That there is a work of righteousness. एक नीतिमत्तेचं कार्य आहे And the work of righteousness shall always be peace. आणि नीतिमत्तेचं कार्य नेहमी शांती असते. And the effect of righteousness shall be quietness and assurance forever. आणि नीतिमत्तेचा परिणाम म्हणजे शांतता आणि खात्री कायमची. यशाया 32:17 मध्ये लिहिलंय, आपण वाचूया. आणि न्यायीपणाचे काम शांती. न्यायीपणा म्हणजे नीतिमत्व किंवा नीती. आणि न्यायीपणाचे काम शांती आणि न्यायीपणाचे न्यायीपणाचे काम. न्यायीपणाचे काम. Some people say I am righteous in Christ Jesus. काही लोकांची गाडी तेवढ्यावरच थांबलेली असते. मी येशूमध्ये नीतिमान, मी येशूमध्ये नीतिमान. मी काही केलं तर हा, चालतं. असं येशूमध्ये थोडं आहे होतं. ना मी. See, there is a work of righteousness. असं नाही मी येशूमध्ये नीतिमान त्या नीतिमानपणा कृत्यांमध्ये दाखवा सुद्धा ना. Yes. नुसतं बोलून काय फायदा आहे. There is a work of righteousness. नीतिमत्तेची कार्य असतात ती जीवनात दिसू देत. See, when there is a work of righteousness, there shall be peace. आणि नीतिमत्तेचं कार्य आपल्या स्वतःच्या जीवनात झालं की आपोआप शांती येते. Amen. Amen. Because you know कारण तुम्हाला कळतं that you are working for God, की तुम्ही देवासाठी कार्य करत आहात and peace shall be with you. आणि शांती तुमच्या बरोबर राहणार. कारण न्यायीपणाचे फळ स्वस्थता व भरोसा सर्व कालपर्यंत होईल. Praise God. Hallelujah. That's why I live a confident life. आणि म्हणून मी इतकं विश्वासाने भरोशानं भरलेलं जीवन जगतो. I live for Him. I work for Him. अगदी बिनधास्त बेधडक त्याच्यासाठी जगतो. त्याचं I काम may not be करतो. very perfect, कदाचित मी अगदी परिपूर्ण आणि दी परफेक्ट असा माणूस but with a तुम्हाला नाही. perfect heart, I try to do what I can पण do. माझं हृदय मी परिपूर्ण ठेवून मला जे काही व्यवस्थित आणि नीटनेटकं प्रभूसाठी कार्य करायला जमेल तेवढं मी करतो. And by His grace and mercy, I can do it. आणि त्याच्या कृपेनं आणि त्याच्या दयेनं मी करू शकतो. And by His calling that He has given me, by His graces, by His gifts and talents, I can do it. त्याने जे पाचारण मला दिलंय, त्याने जी कृपा मला दिली, त्याने जी दया मला दिली, त्याने ज्या कला माझ्यात घातल्या, त्यामुळे हे सगळं मी करू शकतो. Praise God. Hallelujah. Now, why did Paul suffer? पॉलला का त्रास झाला? Again, it says in 2 Corinthians 12:7, पहा, परत लिहिलंय 2 कोरिंथ 12:7 मध्ये, and lest I should be exalted above measure through the abundance of revelations, there was given to me a thorn in the flesh, the messenger of Satan to buffet me, lest I should be exalted above measure. 2 कोरिंथ 12:7 त्या ठिकाणी पॉल म्हणतो, आणि माझ्या प्रकटीकरणांच्या अतिशय मोठेपणामुळे मी फार अधिक चढून जाऊ नये, म्हणजे माझ्यात गर्व येऊ नये, म्हणून माझ्या देहात काटा असा सैतानाचा दूत मला बुक्की मारण्याकरता मला देऊन ठेवण्यात आलाय, अशासाठी की मी फार अधिक चढून जाऊ नये, गर्विष्ठ होऊ नये. See, did you see why Paul was suffering now? म्हणजे पॉलला का त्रास सोसावे लागत होते? See, there was every chance of Paul to be made to think highly of himself. कारण की That's what it पॉलला says here. इतकं सारं प्रकटीकरण, मोठं प्रकटीकरण पवित्र आत्म्याने दिलेलं होतं की खूप अशी संधी होती की ज्यामुळे पॉल गर्विष्ठ आणि घमेंडी होऊ शकला असता. See, there was chances. त्यात संधी होती की एवढ्या सगळ्या ज्ञानामुळं, प्रकटीकरणामुळं पॉल फार चढेल आणि फार मस्त आणि फार गर्विष्ठ होऊ शकला See, असता. whereby he could have been exposed to the displeasure of God. आणि मग त्यामुळे देव त्याच्यावरती कदाचित नाखुश होऊ शकला You know, God resists the proud. कारण की देवाला गर्विष्ठ आवडत नाही. देव गर्विष्ठांना विरोध करतो लिहिलंय. So he gives grace to the humble, but he resists the proud. And so Paul could, wouldn't have received the grace of God. तर देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि दिनांवर म्हणजे नम्र लोकांवर कृपा करतो असं लिहिलेलं असल्यामुळे म्हणून मग पॉल गर्विष्ठ राहून चालणार नाही. कारण तो गर्विष्ठ राहिला तर त्याला देवाची कृपा मिळणार नाही. आणि म्हणून देवाने स्वतः त्याच्या जीवनात हा काटा ठेवला आणि त्याला त्रास होऊ दिला अशासाठी की तू गर्विष्ठ होऊ नको. Now, he didn't say, I can do it. तो असं नाही म्हटला कधी की मी करून दाखवीन. No, he said, God, you can do it, because if you leave it up to me, I won't be able to do it. कधी पॉल असं म्हटला नाही की मी करून दाखवीन. पॉलचं म्हणणं नेहमी एकच असायचं, जी देवानी मला शक्ती दिली आहे येशू ख्रिस्तात त्याद्वारे मी करून दाखवीन. Otherwise, I cannot do it. नाही तर मला The काही करता great येत नाही. Paul cannot do it. नाही तर मला काही करता येत नाही, करता येणार नाही. महान थोर Pride will पॉल, come into me, he said. महान थोर पॉल म्हणतो की तुझ्या कृपेशिवाय आणि तुझ्या मदतीशिवाय मला काही करायला होणार नाही, करता येणार नाही, असं तो पॉल He म्हणतो. was saying, तो म्हणतो
I will be tempted to be proud. की नक्की मला मोह होईल देव बाप्पा, माझ्यामध्ये गर्व येणारच. तर See, he was born again. त्याचा नवीन जन्म झाला He had the होता, anointing. अभिषेक होता, He had the Holy Spirit. पवित्र आत्मा होता. Yet he says, तरी तो म्हणतो, if you leave it to me, देव बाप्पा तू जर सगळं माझ्यावर सोडलं I still cannot help myself not being proud. तर अजूनही मी स्वतःला एवढी मदत करू शकत नाही आणि गॅरंटीड माझ्यामध्ये गर्व येणारच. See, so it was the wise and gracious providence of God that a thorn was given in the flesh. मग शेवटी असंच म्हणायला लागणार की हे देवाचं ज्ञान, की ज्या ज्ञानानं आणि कृपेनं देवानं तो काटा पॉलच्या जीवनात असू दिला. See, sometimes he does it to his children. देवबाप कधी कधी असं त्याच्या मुलांच्या जीवनात करतो आणि हे देवाचं शहाणपणच म्हणायचं. Amen. Amen. Because he doesn't want to lose any one of us. कारण देवाची इच्छा नाही की आपल्यातल्या एकालाही त्यांनी गमवावं अशा मूर्ख कारणानं, की हा गर्विष्ठ झाला म्हणून देवाला सोडून गेला. Now there is quite a debate on what the thorn in the flesh is meant here and all that. Many आता इथं students of the देहातला Bible have काटा, given it. आता इथं पॉलला देहातला काटा दिला याविषयीनं हा जो काटा आहे किंवा या काट्यावरती अख्ख्या जगभरामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात आणि बरंच काही बोललं जातं. त्यात आपल्याला जायला नको, आपण आपल्या विषयाला धरून जे लागतंय ते बोलूया. Because we won't go into all those details. त्या सगळ्या तपशिलात आपण जायची गरज नाही. But Paul again in Galatians 4 he says it 13 and 14. पण गलती 4:13-14 मध्ये पॉल परत असंही म्हणतो, You know how through infirmity of the flesh I preached the gospel unto you at the first, and my temptation which was in my flesh you despised not, nor rejected, but received me as an angel of God, even as Christ Jesus himself. गलती 4:13 आणि 14. आणि तुम्हाला ठाऊक आहे की मी पहिल्यांदा देहाच्या अशक्तपणामुळे तुम्हाला शुभवर्तमान सांगितले, तेव्हा माझ्या देहात जी तुमची परीक्षा होती तिचा तुम्ही धिक्कार व कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखे ख्रिस्त येशूसारखे तुम्ही मला अंगीकारलं, तुम्ही मला So स्वीकारलं. something that he was so much beaten that his face was marred beyond repair and made him look very ugly or despicable, and so yet people, the church accepted him as an angel of God. तर काही लोकांचं असं मत पडतं की पॉलने इतका मार खाल्ला होता आपल्या पूर्ण अंगावर की ज्यामुळे त्याचं शरीर, त्याचा चेहरा अगदी त्याचं रूपच निघून गेलेलं होतं, पण तरीही चर्चनं त्याला स्वीकारलं, चर्चने त्याला अंगीकारलं, असं काही लोकांचं मत पडतं. They say he was so beaten that it rendered some kind of alteration in his flesh. Who knows? इतकं I की don't know. इतका मार त्याला बसला होता म्हणे, इतका त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर त्याला येशूसाठी मार खावा लागला होता की त्याचा चेहरा विद्रूप झाला, त्याचा चेहरा मग नंतर दुरुस्त होऊ शकत नव्हता, आणि तरीही चर्चने त्याला स्वीकारलं, असंही काही लोक Some म्हणतात. people say he was a widower, so that was a thorn in the flesh. काही लोक म्हणतात की पॉलची पत्नी वारलेली होती आणि म्हणून तो जो काही जीवनातला भाग आहे तो त्याच्यासाठी देहातला काटा होता, असं काही लोकांचं मत आहे. But the Amplified Version says, although my physical condition was such a trial to you, you did not regard it with contempt or scorn and loathe and reject me. I feel it had more to see and all that. Okay. ऍम्प्लिफाईड मध्ये पण त्यांनी सोपं करून कसं लिहिलंय की तेव्हा माझ्या देहात जी तुमची परीक्षा होती तरी तुम्ही मला धिक्कारलं नाही आणि तुम्ही माझा कंटाळा केला नाही. माझ्या देहात तुमची परीक्षा, हे जे मराठीत लिहिलंय ना, त्याचा अर्थ म्हणजे कुठेतरी त्याच्या देहात असं काहीतरी असेल बहुतेक की ज्यामुळे पॉल हे त्यांना म्हणतोय की माझं हे असं असतानाही तुम्ही मला स्वीकारताय, म्हणजे तुम्ही तर जणू येशूचे दूतच आहात. See, he says, I was with you in weakness and fear तो म्हणतो and trembling. He said it. अशक्तपणात, भयात आणि थरथर कापत मी तुमच्यामध्ये होतो, असं तो म्हटला. They say that he says that his letters are very weighty, but his bodily presence is very weak and his speech also very contemptible. आणि ते म्हणतात ना की त्याच्या पॉलच्या अक्षरांमध्ये खूप वजन होतं, पण त्याचं जे शरीर होतं, त्याचं जे अंग होतं ते अगदी हलकं होतं. But see, we don't know what the truth is. पण आपल्याला नेमकं माहित नाही. But one thing I know, एक मला माहित आहे, it has got nothing to do with sickness. त्याचा आजारांशी काही संबंध नाही, एवढं मी सांगू शकतो. Amen. Maybe the devil was after him, and because you know how much he was persecuted. कदाचित सैतान त्याच्या मागे लागला असेल, कारण पॉलचा किती छळ झाला हे तुम्हाला माहिती आहे. Praise God. So Hallelujah. what does it teach us? तर यातनं आपण काय शिकायचं? See, there is this spiritual pride which is so common even among the holiest of men. आत्मिक गर्व जो असतो ना, तो अगदी पवित्रातल्या पवित्र संतांमध्ये आणि बिलीवर समाजामध्ये खूप बघायला मिळतो. काय?
आत्मिक गर्व. See, so it is a mercy of God that God saved him from it. आणि देवाचीच दया की देवानं पॉलला त्या आत्मिक गर्वात सुद्धा पडू दिलं नाही. तर पॉलचे पाय नेहमी जमिनीवर देवाने टिकवले आणि त्याला हवेत उगीच उडू दिला नाही. Even maybe through the buffeting of the flesh or the thorn in the flesh or through some sickness or whatever. आणि मग काही रीतीनं त्याच्या त्या देहातल्या काट्यानं म्हणजे काय त्यानं जो मार खाल्ला त्यातनं काही. See, God will hurt the body if he has to save the souls. See? देवाला जर त्या माणसाचा जीव कसाही करून वाचवायचाच आहे ना आणि त्यासाठी जर वेळ पडली ना तर देव त्याच्या अंगाला मार सोसू देईल पण जीव थारेल. Amen. Even of his dearest children, he can do that because he is more interested in the salvation of souls. त्याच्या प्रिय मुलांच्या जीवनात सुद्धा हे असं तो कधी कधी करू शकेल कारण की त्याला आपल्या मुलांचं तारण प्रिय आहे या बाहेरच्या शरीरापेक्षा. Sometimes he may allow the devil to do it as an instrument. We आणि don't कधी know. कधी सैतानाला देवबाप परवानगी देईलही की ठीक आहे त्याच्या देहाला थोडाफार त्रास तू दे का तर त्याचा जीव शेवटी मला See, haven't we काढायचा. seen some people who are in the bed of affliction, they come more closer to God. आपण कधी कधी काही लोकांना पाहतो ना की जे आजारांच्या दुःखांमध्ये असतात किंवा आणि काही दुःखात असतात आणि मग त्या प्रसंगामुळे ते देवाच्या जवळ येतात. Praise God. तर देवाला धन्यवाद. In accidents or in calamity, these are some of the things which opens our eyes and we come more closer to God. मग त्यात काही अपघात म्हणा काही संकट म्हणा त्यामुळे आपले डोळे उघडतात आणि आपण येशूच्या जास्त जवळ येतो. तर सरते शेवटी सगळं आपल्या चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला पाहिजे. Praise God. Hallelujah. So sometimes तर कधी कधी bad things happen to good people in various ways. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी अशा वेगवेगळ्या रीतीनं होतात. Amen. म्हणजे त्याचा काही एक सेट पॅटर्न नाहीये. वेगवेगळ्या रीतीनं या वाईट गोष्टी But होतात. when you live for God, पण जेव्हा तुम्ही प्रभूसाठी जगता all these things just pass away. तेव्हा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या अशा सहजासहजी निघून जाणार It's आहेत. all seasonal attacks. हे सगळं काही काळासाठी असतं. But God comes to your rescue. पण देव तुम्हाला वाचवायला At the येतो. right time, He comes to your अगदी rescue. योग्य वेळेला देव तुम्हाला वाचवायला येईल. जसं Everything works out together for our good. आज सरते शेवटी सगळं आपल्या चांगल्यासाठीच होतं. So you suffer not because of your sins always. तर नेहमी तुम्ही तुमच्या पापांमुळे त्रास सोसताय असं नाही. Some people say, oh, he's suffering because of his sins. काही लोक असं म्हणून टाकतात अगदी डायरेक्ट की त्याला ना हे सगळे त्रास त्याच्या पापांमुळेच होतात. It's not all the cases are that way. असं नाही. सगळ्यांच्या जीवनात नेहमी असं नसतं. काही प्रत्येकाचं वेगळं असतं. Everybody suffers when they live a Christian life. हा प्रत्येकाला ख्रिस्ती जीवन जगल्यावर त्रास होतात. Unbelievers also suffer. अविश्वासू लोकांनाही त्रास येतो. But sadly, they don't have anybody to help them. पण अविश्वासू लोकांना मदत करणारं कोणी नाही. Paul says पॉल म्हणतो in Philippians 3:10 फिलिप्पी 3:10 that I may know him and the power of his resurrection and the Hallelujah. fellowship of his sufferings. फिलिप्पी 3:10 यासाठी की मी त्याला ओळखावे व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाशी समानरूप होऊन ओळखावी. Praise God. Hallelujah. Amen. We like Amen. the first part. आपल्याला पहिला भागच आवडतो. We say that I may know the power of his resurrection. Lord, I want to know the power of your resurrection. आपण क्लेम करताना नेहमी अर्धच क्लेम करतो की मला त्याच्या पुनरुत्थानातलं सामर्थ्य जाणायचं. मला त्याच्या सामर्थ्य, पुनरुत्थानातलं- सामर्थ्य. सामर्थ्य. Pastor, डोक्यावर हात ठेवा. Hallelujah. सामर्थ्य द्या मला फक्त. Power बस द्या. आपलं एवढंच असतं. आपल्याला पहिलीच ओळ माहिती. अहो पण पुढचंही वाचा ना. See, we like the first part, आपण पहिला भाग अगदी चांगला करतो but don't miss out the second part. पण दुसराही तेवढाच केला पाहिजे. Know the fellowship of his sufferings, त्याच्या मरणाशी समानरूप त्याच्या दुःखाचे भागीपण. because that's the part that will conform you to his image. त्याच्या दुःखाच्या भागीपणात जर आपण गेलो ना तर ते जे काही आहे ना त्यामुळे आपण त्याच्यासारखे होणार आहोत. Praise God. Hallelujah. Every day I'm seeing a miracle in my life. रोज माझ्या जीवनात मी चमत्कार पाहतो. Every day. रोज बर का. That's why I'm rejoicing. म्हणून मी इतका आनंदी असतो Every ना. day he's feeding me. रोज तो मला खाऊ घालतो. Every day he's clothing me. रोज तो मला नेसवतो. Every day he's protecting me. रोज तो मला सुरक्षित ठेवतो. He's keeping all my enemies at bay. रोज माझ्या शत्रूंना तो माझ्यापासून 4 हात लांब. हालेलुया. Praise God. Amen. 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 And that's why I rejoice in my God. म्हणून माझ्या देवामध्ये मी नेहमी आनंदी असतो. It's a miracle life. चमत्काराचं जीवन आहे माझं.
You hear people giving testimonies. तुम्ही लोकांना साक्ष देताना ऐकता का नाही? I wanted to come to church, मला चर्चला यायचं होतं, but I didn't have money to come. माझ्याकडे पैसे नव्हते What to do? चर्चला. I was praying. काय करू? मी प्रार्थना करत I होते, wanted money. मला पैसे हवे I didn't होते, have money. पैसे नव्हते, My husband was not giving to me. नवरा पैसेच देत नव्हता. Suddenly a rickshaw fellow came अचानक एक रिक्षावाला आला, and he stopped and said, माझ्या "Sister, are you शेजारी- going to church? माझ्या शेजारीच येऊन उभा राहिला आणि म्हटला, सिस्टर चर्चला असता तुम्ही चर्चला जायचं Are you का? going for the Saturday blessing meeting? शनिवारच्या सभेला आज जायचंय का? Come, I'll take you." चला बसा, मी तुम्हाला नेतो. And they brought us आणि here. त्या रिक्षावाल्यांनी बघा मला बसवून पार चर्च पर्यंत शनिवारी See, आणून सोडलं. others will hear the testimony and sleep. बाकीचे लोक ही साक्ष ऐकून झोपतील. काय 2 रुपयासाठी काय एवढं? काय होता है? But अरे 2 क्या rupees- होता है? कितना बड़ा चमत्कार है. It's just question of 2 rupees, pastor. खाली 2 रुपये का For सवाल. you it is nothing. अरे तुझ्यासाठी 2 रुपयाला किंमत नाही. For तिला her खूप it's आहे. such a testimony. तिला खूप किंमत आहे त्याची. तिच्यासाठी किती मोठी साक्ष झाली. Yes. There will be ऐसा many, भी many होता है, surprises brother. in heaven. ऐसा भी होता है There will be sister. many, many surprises in heaven स्वर्गात- concerning reward. खूप मोठे मोठे आश्चर्याचे धक्के स्वर्गात बसणारे Yes. प्रतिफळांविषयीनं की मैंने तो सोचा ही Some नहीं था Christians will इसको say, मी 52 महिना गेलो होतो चर्चला. Other fellow will say, मी फक्त 21 महिना गेलो होतो. God will say, जे 21 गेलं ना त्याला जास्त मोठं आशीर्वाद दे, कारण की तो त्रासातून ते चर्चला गेलेला. Yes, that is suffering for Christ. त्रास Why they suffer? का? Because they are living a Christian life and it's very hard. ख्रिस्ती जीवन जगायचं ठरवलं, अवघड जीवन आहे But ते. see how powerful they are, how joyful they are. पण अशी जी लोक असतात ना, जी ख्रिस्तासाठी अशी बेधडक बाहेर पडलेली असतात, ती अशी सामर्थ्यशाली Ah, असतात ना. fire, you cannot stand before them. आग त्यांच्या समोर आपला काही निभाव लागत नाही. Yes, if they say, come on, pray, be sure 2 hours you have to be with them on the knees. जर ते म्हटले ना, ब्रदर या ना प्रेयरला बसू, तर तुम्ही तयारी ठेवा. 2 तास गुडघे टेकायला लागतील, कुठं दुखायला नको. Yes. That's how they live every day of their life. असे रोज जगतात हे लोक, रोज Rose. रोज. One lady, एक बाई, she says, every Saturday I walk to come for the meeting here. I'm coming from so far. I just look down so that, God will give some note somewhere fallen for somebody and I'll take that money and come by rickshaw. एक Can you बाई imagine that? दर शनिवारी आपल्याकडे सभेला कुठून तरी लांबून येते आणि तिची ऐपत नाही की बसला का रिक्षाला पैसा द्यावा. चालत चालत निघते ती, तर ती म्हणते मी दर वेळेला प्रार्थना करून निघून खाली रस्त्यात बघत बघत येते की कुठे कुणाकडनं काही नोट का काही पैसे पडले असतील तर ते घेऊन बस करून का काही जाऊ. And she gets money every Saturday like that. दर शनिवारी देव तिला असं पुरवतो. When you विश्वास have craving for God, when you want to live for God, देवासाठी जेव्हा आपण जगायचं ठरवतो, जेव्हा आपण येशूच्या प्रेमात वेडे होतो, तेव्हा अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतातच. yes, sufferings are there. त्रास होतात, But what a joy in that पण suffering. त्या सगळ्या त्रासात आनंद पण खूप होतो. And how much you see the Lord's presence with आणि you. प्रभूची उपस्थिती एक इतकी खंबीर आपल्या बरोबर आपल्याला जाणवते ना. Praise God. हालेलुया. Jesus also suffered. येशूनीही त्रास सोसला Though he was the most pious one, the best one the world had ever seen. आणि येशू तर सगळ्यात उत्तम, सर्वोत्तम, सगळ्यात चांगला, तरीही Yes, he suffered. तरी त्यांनी त्रास सोसला. He suffered. त्रास सोसला. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मला त्रास होत आहेत, काही विशेष नाही, त्यांनीही सोसलाय. Some Christians never suffer. काही ख्रिस्ती लोकांना अर्थात त्रासच होत नाहीत. They live in the middle of life. मध्ये जगतात, ना धड तिकडचा ना धड इकडचा, म्हणून याला त्रासच नाही. See? And then when the devil troubles, then they don't know where to run. आणि मग सैतानाने कधी जर त्रास दिलाच तर या मधल्या वाल्यांना समजतच नाही, आता या तिरी जाऊ का त्या तिरी जाऊ. Jesus had no sin in him. येशूमध्ये पाप नव्हतं, Yet तरीही he suffered. त्याला त्रास झाला. Suffered on our behalf. आपल्या वतीनं त्याने त्रास But सोसला, God never left him. पण देवाने कधीच त्याला सोडलं नाही. That's why he told Peter, James and John, म्हणून येशूनं पेत्र, योहान, याकोब यांना सांगितलं, come to me. तुम्ही माझ्याकडे या, Come with me माझ्या बरोबर to the चला, garden of Gethsemane. माझ्या बरोबर गेत्सेमनी बागेत चला. 8 fellows watch at the gate. आणि तुम्ही जे 8 तुम्ही दाराशी राखण करा, But 3 of you watch me, how I suffer. तुम्ही 3 ना आत चला माझ्या बरोबर आणि बघा
मी कसा त्रास सोसतो. And this kind of suffering he never revealed to the world. आणि असा हा त्रास त्यानं जगाला कधी प्रगट केला In the नाही. soul, I'm saying. जीवात He only revealed to his 3 disciples. त्याच्या 3 शिष्यांना फक्त त्यांनी हे दाखवलं. Because only 3 of them in Matthew 17 saw his glory. कारण तिघांनीच मत्थई 17व्या अध्यायात त्याचं वैभव पाहिलं होतं. He wanted to tell them, त्यांनाच त्याला सांगायचं होतं it's not only the glory, की वैभव फक्त नाही, but see how I suffer now. मी त्रास कसा सोसतो ते पण बघ. I'm almost dying. मी जवळजवळ मेल्या जमाय, I'm almost dying. जवळजवळ मेलाय. But Bible says, बायबल म्हणतं angel came and strengthened Jesus. देवदूतांनी येऊन येशूला शक्ती दिली. Praise God. देवाला धन्यवाद. Angel came and strengthened him. देवदूत आला आणि देवदूतांनी येशूला शक्ती दिली. Sometimes you suffer in the body, sometimes you suffer in the soul. कधी कधी शरीरात त्रास होतात, कधी कधी जीवाला त्रास होतात. So if Jesus suffered, we जर are येशूला bound to suffer. जर येशूला एवढा त्रास सोसावा लागला तर आपल्याला तर सोसायला लागणारच In आहे. John 17:19, योहान 17:19 in the prayer that Jesus made, योहान 17:19 मध्ये येशूनी जी प्रार्थना केली, he said, for their sake I have consecrated myself that they also may be sanctified in the truth. योहान 17:19 मध्ये येशू म्हणाला, आणि त्यांच्या करता मी स्वतः आपणाला पवित्र करतो, See? यासाठी की तेही खरेपणात पवित्र केलेले व्हावेत. Did you see that? Huh? For them, त्यांच्यासाठी, for others. दुसऱ्यांसाठी. See, Jesus is talking about how he gave himself fully to perform the will of God. येशू दाखवत आहे आपल्याला, सांगत आहे आपल्याला की देवाची इच्छा पूर्ण करण्यास्तव त्यानं कसं आपलं जीवन पूर्ण समर्पित केलं. And in performing the will of God, his life would be a blessing for the disciples and for others as well. आणि देवाची इच्छा पूर्ण करत असताना येशूचं स्वतःचं जीवन इतरांसाठी आणि स्वतःसाठी आशीर्वादित होणारच होतं. See, when you consecrate yourself, you suffer. जेव्हा तुम्ही स्वतःचं समर्पण करता तेव्हा तुम्हाला त्रास तर होतातच. Amen. होणार, You suffer. त्रास होणार. He was carrying the burden. ओझं घेऊन फिरत होतात. He was carrying the burden of the lost souls. हरवलेल्या लोकांचं, हरवलेल्या जीवांचं, तारणाचं ओझं घेऊन फिरत So होतात. many people cry. बरेच लोक रडतात. For what? कशासाठी Some रडतात? people cry for their own family. Some people cry because they lost a house or a job. But there are people who cry for the lost souls. अर्थात काही लोकांचं रडणं वेगळं असतं. ते स्वतःचं काहीतरी गेलं, घर गेलं आणि फॅमिलीत काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून काही लोक रडत बसतात. पण असेही काही लोक असतात की जे ते सगळं सोडून देवाच्या राज्यासाठी, हरवलेल्या लोकांसाठी, की दे बाप्पा तू लोकांना तार, त्यांच्या जीवनात तारण येऊ दे बाप्पा, असं म्हणून म्हणून रडतात. Every Saturday there are people who are prayer warriors who are praying for the lost souls. दर शनिवारी असे प्रार्थना योद्धे आपल्याकडे पण आहेत की जे हरवलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत They असतात, are praying for others इतरांसाठी प्रार्थना करत असतात, because they have love for God. कारण देवावर त्यांचं प्रेम आहे. Amen. आमेन. And Jesus would do anything to fulfill the plan of God for his life. आणि येशू त्याच्या जीवनात देवाची जी योजना आहे ती पूर्ण करायला अगदी कुठल्याही थरावर जायला तयार होता. And the more you love, the more you will suffer. आणि जेवढं तुम्ही प्रेम कराल तेवढं तुम्हाला त्रास होईल. Yes. The more you love, the more you suffer. हे नेहमी लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही प्रेम कराल तेवढं तुम्हाला त्रास होणार. If you don't love, you don't suffer. प्रेम केलं नाही त्रास होणार नाही. There are people who don't suffer because they don't have love. तर काही लोकांना काही त्रास होतच नाहीत का, कारण त्यांच्यामध्ये प्रेम नाही. They will see a dog dying and they will weep and cry and bury themselves with the dog, but they will see people dying and they won't have a thought about it. ते एखादं कुत्रं मरताना पाहतील तर रडून रडून त्या कुत्र्याबरोबर कबरेत पुरून जातील, पण एखाद्या माणसाला मरताना पाहून त्यांना काही वाटणार See, नाही, because they have love for something else. कारण त्यांचं प्रेम दुसरीकडे कुठेतरी गेलंय. See, that doesn't mean you don't love animals. याचा अर्थ मी असं शिकवत नाहीये की जनावरांवर प्रेम करू नका. See, if you love people, you will love animals also. तुम्ही लोकांवरती प्रेम केलं तर जनावरांवर सुद्धा प्रेम करा. But if you love animals, not necessarily you love people. पण जर तुम्ही फक्त जनावरांवरच प्रेम करत असाल तर मग तुम्ही लोकांवर प्रेम करताय की नाही हे काही सांगत नाही. Praise God. Jesus loved us so much that he suffered to the highest. येशूनं आपल्यावर इतकं प्रेम केलं की अगदी पाठ टोकापर्यंत त्यांनी त्रास सोसले. Amen. When you love somebody, जेव्हा तुम्ही कुणावर तरी प्रेम करता you suffer much for that person. त्या माणसासाठी तुम्ही त्रास सहन You करता. have to be prepared to suffer greatly because love will always make you weak towards that person. आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तो त्रास सहन करायला तयार झालं पाहिजे, कारण की त्यांच्यावरचं तुमचं जे ख्रिस्तातलं प्रेम आहे ते प्रेम
त्या प्रेमापायी तो तेवढा त्रास तुम्हाला सोसावाच लागेल. Because love always bears the weak. कारण की प्रेम नेहमी अशक्तांना घेऊन चालतं. Amen. आमेन. The strong in love will always bear the weak. नेहमी लक्षात ठेवा, पाहिजे तर लिहून घ्या. प्रीतीत जे बलवान आहेत ते अशक्तांना घेऊन चालतात. Say, नेहमी. खूप सुंदर ओळ आहे ही मराठीत. जे प्रीतीत बलवान आहेत ते अशक्त लोकांच्या अशक्तपणाकडे कानाडोळा करून Yes. त्यांना उचलून मांडीवर घेऊन स्वर्गाच्या रस्त्यावर चालवतात. amen. Strong love बलवान प्रीती will always bear with the weak, नेहमी अशक्त माणसांना घेऊन चालते. with the immature. हा क्या ना समंजस आहे, प्रौढ नाहीये, ठीक आहे मी That's why Jesus forgives people. He just, works in His mercy and through His mercy. म्हणून तर येशू लोकांना क्षमा करतो, दयेनं प्रेमानं कार्य करतो. He's ready to die. मरायला तयार For असतो others? इतरांसाठी. Why? का? Because His love is strong. कारण त्याचं प्रेम बलवान आहे. The more stronger love you have, the more you suffer for the other people. जेवढं तुझं प्रेम बलवान असेल तेवढं तू दुसऱ्यांसाठी त्रास सोसायला तयार The होशील. other people may not even have love towards आणि you. कदाचित त्या दुसऱ्या माणसाच्या जीवनात तुझ्यासाठी प्रेम They नसेल may not even care for your love. आणि ते दुसरे लोक, ते समोरचे लोक तुझ्या प्रेमाची पर्वाई करणार They नाहीत. will find fault in everything that you do. जे काही तू करशील त्या प्रत्येकात त्यांना चूकच दिसेल की सिस्टर तुम्ही अशी चूक केली, सिस्टर तुम्ही तसं केलं. But he who is strong in love, पण जो कोणी प्रेमात एकदम खंबीर he आणि will बलवान, bear it all. तो सगळं सहन He करतो, will suffer it all. सगळं सोसतो, Because his love is great. कारण त्याचं प्रेम बलवान आहे. How many are understanding? किती people? लोकांना समजतं We मी need काय to म्हणतो. carry this agape love in our heart. अगापे प्रेम हृदयात घेऊन फिरा. And those people who carry this agape love are always suffering for others. आणि जी लोक आपल्या हृदयात अगापे प्रेम घेऊन फिरतात ती लोक नेहमी दुसऱ्यांसाठी त्रास सोसतात. तेही काही न बोलता, तक्रार न करता, चार लोकांना न सांगता, जाहिरात न करता. Amen? Amen. They will suffer for others. इतरांसाठी त्रास सहन करतात. See, you don't expect the weak to bear the strong. अरे अशक्तानी बलवानांना उचलायची तुम्ही अपेक्षा कशी करता? तो अशक्त आहे, तो काय बलवानाला उचलणार आहे? He's so weak in his love. How can he love you? तो त्याच्या Or you प्रेमात इतका अशक्त understand आहे. you? अरे तो प्रेमात अशक्त आहे, तो काय तुझ्यावरती तेवढं प्रेम करणार आणि तुला समजून घेणार? Now, again, why do bad things happen to good people? परत चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात? Because of the wicked men. वाईट लोकांमुळे कधी कधी घडतात. Because of Satan himself. सैतानामुळे कधी कधी घडतात. Amen? Amen. The devil is against you. सैतान तुमच्या विरुद्ध आहे. He is not happy with what you are doing. तुम्ही जे करताय त्यात सैतान खुश नाही. Amen? Amen. He is filling in the role and trying to destroy you and disturb you. तर सैतान येऊन त्यामध्ये भूमिका घेतो आणि तुम्हाला कुठेतरी तुमचं लक्ष विचलित होईल असं करतो. Amen? आमेन. He is not happy when you are happy. जेव्हा तू आनंदी, सैतान नाही आनंदी. God said, Satan, They have म्हटला. you considered my servant Job? ते म्हटला, सैताना माझा सेवक योब पाहिलास? Consider means तू बघितलं काय काय आहे पाहिलं? त्याच्याकडं. पाहिलं? That means he was eyeing Job who was enjoying God's blessing. म्हणजे तो योबाकडे डोळे लावून होता की जो योब देवाच्या आशीर्वादांमध्ये आनंद घेत होता आणि आनंदाने राहत होता, त्याच्यावर सैतानाचे डोळे टपून होते. There are times कधी कधी we suffer because of our own foolishness also. आपल्या स्वतःच्या मूर्खपणामुळे आपल्याला त्रास होतात. We suffer. आपल्याला त्रास होतात. Sometimes when we walk out of the will of God, we suffer. कधी कधी आपण जर देवाच्या इच्छेतनं बाहेर गेलो तर मग त्रास होतो. When God says don't get married to unbelievers, and if you still go ahead and get married to him, thinking that you can change his life and whatever, you will suffer because So you're they- going contrary to the word of God. जर देवा शब्दामध्ये म्हणत आहे अविश्वासू माणसाशी लग्न करू नका आणि तरीही तुम्ही पुढे जाऊन अविश्वासू लोकांशी लग्न करताय आणि असं म्हणताय की नाही लग्नानंतर मी त्याला किंवा तिला बदलीन, तर तुम्हाला त्रास होणारच आहे. का? कारण की तुम्ही देवाच्या शब्दाविरुद्ध वागलाय. Amen? Amen. So when we do something which is not in line with the word of God, we suffer. तर नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट जर देवाच्या शब्दाविरुद्ध आपण केली ना तर मग त्याचे त्रास भोगायला लागतात. And if we don't immediately come in repentance to God, we will suffer. आणि जर आपण लगेच त्याचा पश्चाताप केला नाही आणि सॉरी तोंडावर यायला वेळ लागला तर त्रास पण खूप वेळ And होईल. at times God has to chasten us when we walk wayward. आणि कधी कधी आपण जर वाकड्या मार्गाला लागलो तर देवाला स्वतःला आपल्याला शिस्त लावावी लागते. So as a good father, he brings us in the right track. आणि मग चांगल्या बापाप्रमाणे तो आपल्याला शिस्त लावून परत
योग्य रस्त्यावर आणतो. Sometimes He chastens us. तर कधी कधी देव आपल्याला शिस्त लावतो, As अनुशासन disobedient children, we have to be chastened. अनुशासन करतो आणि आज्ञा भंग करणारी मुलं या नात्यानं आपण ती शिक्षा ती शिस्त ते अनुशासन सोसलं पाहिजे. प्रभु का काटी में आवाज है. हालेलुया. Amen. God is a good judge. He doesn't want us to be damned with the world. देवबाप चांगला न्यायाधीश आहे. त्याची इच्छा नाही की आपण जगाबरोबर वाहवत जावं. See, though He is patient with regard to punishing and chastening us, yet God does not wink at our sins. आणि जरी आपलं हे जे काही आहे त्यामध्ये देवा आपल्याला धीराने घेत असला तरीही आपल्याकडनं जर असं काही होत असेल तर देव पूर्णपणे आपल्याकडे कानाडोळा करत नाही बरं का. तो शिस्त कधी ना कधी थोडी लावणारच. Amen. म्हणजे अगदी सारखंच नॉटी राहून चालत नाही. Sometimes He is being very good to us, कधी कधी तो आपल्याशी खूप चांगला असतो so that His goodness will lead us to repentance. की त्याचा तो चांगुलपणा आपल्याला आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा पश्चातापाकडे आणेल. But sometimes, because we see God's goodness so much showered on us, then we think that we are the favorite of God. पण मग That He कधी-कधी- accepts everything with all our stupidity also. पण मग कधी कधी आपण देवाचा इतका चांगुलपणा आपल्या जीवनामध्ये पाहत असतो की तो पश्चातापाचा उद्या परवा तेरवा आपल्या जीवनात येतच नाही आणि आपण म्हणतो काही केलं तरी चालतं, देव माझ्याशी खूप चांगला आहे. Amen. असं काही केलं तरी चालतं नाही बरं का. See, look at that infirm man seated at the pool for 38 long years. 38 In लांब John वर्ष 5:6. योहान 5:6 38 लांब वर्ष तो जो आजारी माणूस त्या पडवीपाशी पडून होता तो बघा. He waited for the waters to be stirred. पाणी हलायची वाट पाहतो बाबा. But Jesus came and healed him. येशूने येऊन त्याला बरं केलं. But Bible says बायबल म्हणतं in John 5:14, योहान 5:14 later on Jesus sought him. मागाहून येशूने त्याला शोधलं. But praise God, he was found in the temple. मग देवाला धन्यवाद की तो मंदिरात सापडला. See, he was found in the temple. मंदिरात सापडणं महत्वाचं आहे. Sometimes these afflictions take us to the temple. कधी कधी हे सगळे त्रास आपल्याला देवाच्या मंदिरी नेतात म्हणून ते चांगले आहेत. Amen. Amen. It's better to go to the house of mourning because there we learn some lessons. शोकाच्या घरी जाणं नेहमी चांगलं, कारण शोकाच्या घरी जाऊन आपण काही महत्वाचे धडे जीवनात शिकतो. Sometimes the bed of affliction can teach us better than the bed of ease. कधी कधी दुःखांची शय्या आणि दुःखांची गादी आपल्याला सुखांच्या गादीपेक्षा चांगले धडे शिकवते. And here it says, आणि इथे लिहिलंय afterward Jesus findeth him in the temple and said unto him, Behold, thou art made whole, sin no more, lest a worse thing come unto thee. योहान 5:14 मराठीमध्ये छान लिहिलेलं आहे. त्यानंतर येशूनी त्याला मंदिरात गाठले. See? तर त्याला म्हटले पहा तू बरा झालास, आतापासून पाप करू नको, केलं तर तुझं वाईट होईल, See? अजून वाईट होईल. See, that means this sickness had come upon him because of sin. याचा अर्थ पापामुळे हा आजार त्याच्यावर आला होता. See, in this we can see यात आपल्याला कळतं Jesus was more interested in the condition of his life than only in his physical healing. येशूला त्याच्या जीवाची जी अवस्था आहे त्यात जास्त उत्सुकता होती, फक्त त्याच्या शारीरिक आरोग्यावर येशूला इंटरेस्ट नव्हता. भले तो शारीरिकरित्या आजारी होता, तो बरा येशूनी केला, पण येशूला जास्त इंटरेस्ट त्याच्या जीवात होता की जीव सांभाळ वर जायचंय. Now he has healed him. Now he is more interested in his soul, so he is seeking for him in the temple. आणि आता येशूनी त्याला शारीरिकरित्या बरं केलं, त्याचा आजार बरा केला, तर येशूची इच्छा होती की तो मंदिरातच सापडायला हवा. आणि देवाला धन्यवाद, येशूला तो मंदिरातच दिसला आणि येशूनी त्याला मंदिरात गाठला. See, just don't give food to people and clothes to people and money to the people just like that. असं उगीच आपलं समाजसेवा करून लोकांना अन्न वाटप, लोकांना धान्य वाटप, लोकांना कपडे वाटप करू नका. After you have done that, see what the condition of his soul is. ते सगळं केल्यानंतर हे बघा की त्या माणसांच्या जीवाची काय अवस्था आहे. Praise the Lord. Hallelujah. What is the use of him being in good health and going to hell काय in that good फायदा, health? त्यांना सगळं चांगलं खायला प्यायला घालून धष्टपुष्ट करायचं आणि शेवटी काय नरकात पाठवायचं. What is the use? काय फायदा त्याचा. The world also does that kind of work. जगात सुद्धा अशी समाजसेवा करतात. See what आपण Jesus did. येशूनी काय केलं. He wanted to let this fellow know that he has to now live a clean life. Now he has to live for God. येशूची इच्छा होती की या बऱ्या झालेल्या माणसाला कळावं की आता स्वच्छ जीवन जग, आता परत पाप करू नको. Jesus is giving him caution against the sin now. आणि येशू त्याला पापाविषयीनं आता अलार्म देत आहे, एक जागृतता देत आहे, सूचना देत आहे की याच्या पुढे पाप करू नको. See? He was telling him what sin can do to you. See? आणि येशू त्याला सांगवता की बघ पापामुळे तुझं काय काय वाईट होऊ शकतं बघून घे. See, if you think that 38 years lameness was a thing that was bad enough,
आणि 38 वर्षाचा हा पांगळेपणा तुला जर वाटतोय की नाही फार भयानक होता, Wait and listen to what Jesus is saying further here. तर मग पुढे येशू काय म्हणतोय ते पहा तुम्ही. See, he gives him a warning of his danger now. येशू त्याला आता सूचना देतो धोक्याविषयीनं. See, he says, if you return back to your former sinful course, येशू त्याला म्हणतोय की तू जर आपल्या अगोदरच्या पापात परत गेलास, the worst thing will happen. That means worse than what? Than you were lame for 38 years. It is nothing compared to what may happen if you continue in this old life. हे जे येशूने त्याला सांगितलं ना Read it. की आतापासून पाप करू नको, केले तर तुझे अधिक वाईट होईल, अजून वाईट होईल. याचा अर्थ 38 वर्ष जो त्रास तुला झाला आहे त्याच्यापेक्षाही भयानक त्रास याच्या पुढे होईल जर परत पाप केलं आणि तीच चूक परत करत राहिला तर. That means 38 years lameness. See, people, one would think it was bad enough, but yet there is something worse that will come to him if he relapses into sin further. याचा His अर्थ case is going to worsen. याचा अर्थ काय लागतो? 38 वर्षाचं हे जे आजारपण लोकांना वाटतं की खूप वाईट, नाही, त्याच्यापेक्षाही वाईट काहीतरी असू शकतंय जर आपण येशूकडे पश्चातापी हृदय घेऊन परत आलो नाही आणि 30 पाप परत रिपीट करत राहिलो तर त्या 38 वर्षाच्या आजारापेक्षाही भयानक आणि काहीतरी टेरर असं जीवनामध्ये वाईट होणार. See, because Jesus gave him deliverance. येशूने त्याला सुटका दिली. Now Jesus is more interested in his soul. आता येशूला त्याच्या जीवात उत्सुकता आहे की We आता all should be interested in people's soul. तसं भले आपण लोकांच्या शरीरासाठी काही ना काही करू पण त्यांच्या जीवात जास्त इंटरेस्ट घ्या. Only doing good works, you don't need the Bible at all. You don't need Jesus also. फक्त सत्कार्य करायला बायबल आणि येशू कोणीच लागत नाही. Amen. आमेन. If you're only cursing the hospital where you're lying for months there, जर तुम्ही फक्त हॉस्पिटल वरती शाप देताय की जिथं तुम्ही महिने आजारी पडलेले होता, hell is more worse than that. अरे नरक त्याच्याहून खूप वाईट आहे. Amen. मग तू म्हणशील हॉस्पिटल ठीक था, बरोबर. Hospital ठीक था. फिर ऐसा बोलने लगेगा That तू. fellow will say 38 years of my lameness was better. मग माणसं म्हणतील दवाखाना परवडला, हे नरक त्याहून बेकार आहे. See, I would rather stay 38 years lame than go 38 to, you know, मला 38 वर्ष लंगडेपणा परवडला पण 2 सुदृढ पाय घेऊन नरक नको. इतकं हे गंभीर आणि महत्वाचं आहे. so sometimes the sufferings come our way because God is chastening us. तर That we कधी-कधी need to come back to the truth. तर कधी वाईट गोष्टी आणि त्रास आपल्या मार्गात येतात का आपल्याला देव शिस्त लावत असतो आणि आपण ती शिस्त स्वीकारून त्याच्या मार्गात गपचूप परत यायचं. I say God loves us. देवाचं आपल्यावर प्रेम आहे That's why He chastens us. म्हणून तो आपल्याला शिस्त लावतो. You don't chasten a street child on the road. रस्त्यावरच्या मुलांना आपण थोडी शिस्त लावतो का? रस्त्यावरच्या मुलांना आपण काही शिकवायला जातो का? Amen. नाही. Again, why do good people suffer? परत चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का होतात? Paul said in 1 Corinthians, 1 करिंथमध्ये पॉल म्हटला, some people are sick, some die prematurely because they don't discern the Lord's body. काही लोक लवकर मरतात, काही लोक आजारी पडतात कारण ते प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखत नाहीत असं पॉल 1 करिंथमध्ये म्हटला. You can read it in 1 Corinthians 11:23 onwards. 11:23 पुढे तुम्ही नंतर They वाचलं don't तरी discern the चालेल. Lord's body. प्रभूचं जे शरीर असतं त्यातलं मर्म न ओळखतात प्रभू भजन घेतात. We don't love one another. मग एकमेकांवर प्रेम करत We need to नाही. love one another. We need to forgive one another. We असं need to नाही. help one another. We need to lift up one another. असं नाही आपलं रॅन्डमली आला प्रभू भोजन कसंही घेऊन टाकला आणि गेला असं चालत नाही. त्याच्या अगोदर तपासा आणि कुठं काही खामी आढळली तर त्यावर रिपेअर करा आणि एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांवर दया Yes. करा, एकमेकांना क्षमा करा. Amen. When we Amen. do that, हे केल्यावर we are discerning the Lord's body. मग म्हणायचं की आपण प्रभूच्या शरीराचं मर्म Paul says ओळखलं. many are sick. म्हणून पॉल म्हणतो की बरेच लोक आजारी आहेत. Many are sleeping. Many are dying in the Lord, but they are dying. खूप लोक मरतायत, प्रभूमध्ये मरतायत पण मरतायत. Why should we die before our time? का आपण असं लवकर मरावं? So let us not judge one another. हो, एकमेकांचा असा न्याय करू नका पाय Let us घेऊन. forgive one another. एकमेकांना क्षमा करा, Let us flow with one another. एकमेकांबरोबर व्हायला शिका, Let us help one another. एकमेकांना मदत करायला शिका, Let us carry one another's burdens. एकमेकांचं ओझं व्हायला शिका. Amen. Amen. These are our relatives. हे सगळे आपले This नातेवाईक. is the family of God. कळलं का? हे आपलं घराणं, हे आपलं गणगोत आणि हेच माझं कुळ, देवाचा परिवार. Praise God. This is Hallelujah. the family. फक्त आता आपल्या आडनावाच्या फॅमिलीवर लिमिटेड राहू नका. आता ही सगळी आपलीच फॅमिली आहे.
Not only Silve family or any one Wagmare family, but all the families. put फक्त आता सिल्वे वाघमार्यान पनारकर असं चालणार नाही. आता अख्खा प्रभूचा परिवार तो माझा परिवार. You know, God was very angry with Job's friends because they were judging Job. योबाच्या मित्रांवर देव खूप चिडला, कारण योबाचे मित्र येऊन असं सरळ त्याचा न्याय करायला लागले की ह्यानीच पाप केलंय, ह्यानीच काहीतरी घोटाळा God केलाय. says, you fellows, you are never going to pray now. Only Job is going to pray. आणि देव म्हटलं आता And only तुम्ही his prayer I will answer. तुम्ही प्रार्थना करणारच नाही. आता फक्त योब प्रार्थना करणार आणि योबाच्या प्रार्थनेलाच मी उत्तर देणार. Praise God, because you Hallelujah. never judged anybody. कारण कुणाचा न्याय योबाने कधी केला But नाही. you judge, so you are not going to pray. And But- if you pray also, I will not listen to your prayer. पण तुम्ही येऊन त्याचा न्याय केला ना, तर तुम्ही प्रार्थना केल्यावर मी ऐकणार नाही. Job 42:7. योब 42:7. I am angry with you and your two friends, for you have not spoken accurately about me as my servant Job was. योब 42वा अध्याय त्यातलं 7वं वचन. परमेश्वर बोलला त्यांना आणि असे झाले की योबा ही वचने योबाशी बोलल्यानंतर अलिफज तेमानी याला योबा म्हटला, तुझ्यावर व तुझ्या दोघा मित्रांवर माझा क्रोध पेटलेला आहे, कारण जसा माझा सेवक योब माझ्याविषयी ठीक बोलला तसे तुम्ही बोललेला नाहीये. See, they had said God is judging, punishing you because of your sins. त्यांनी येऊन सगळी गडबडच केली. योबाला म्हटले तू काहीतरी पाप केले म्हणून देव तुला शिक्षा देते, म्हणून हे सगळं तुझ्या आयुष्यात झालंय. See, but they didn't see it was the devil afflicting Job. आणि त्यांनी हे बघितलं नाही की सैतान ऍक्च्युअली येऊन योबाला त्रास देत And होता God was testing Job. आणि देव योबाची पारख करत होता. So let us not judge somebody because he has some calamity in his life, or he's going through hard times, or something is missing in his life. तर कुणाचा तोंड देखला न्याय कधी करू नका की त्याच्या फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याला काहीतरी जीवनात कमी आहे, म्हणजे ह्याने काहीतरी घोटाळे केलेत म्हणूनच त्याला हे सगळं भोगायला लागतंय. असे न्याय करू नका. कानाला खडा लाव. Who knows why they did it? तुला काय माहितीये त्यांनी का तसं केलं आणि त्यांना का ते त्रास आहेत? तुला Who काय knows? माहिती? मला Who काय can read माहिती? anybody's heart? Who has gone through the past and seen how they went and why they went and why they are suffering in that कुणी manner? बघितलंय त्यांचा भूतकाळ की ते कशा कशातनं गेले आणि का ते जसे आहेत तसे का आहेत? हे तुला काय माहिती? मला काय माहिती? तू का आपण न्याय करावा? Once Kenneth Hagin, एकदा केनेथ हेगन he was fighting with the Lord. प्रभूशी झगडा करत होते. Lord, प्रभू, that fellow, he had gone in a booze joint and he was drinking. एक कोणीतरी XYZ व्यक्ती म्हणे दारू घेण्यासाठी गेला आतमध्ये दुकानामध्ये I've seen it with my eyes. आणि मी डोळ्यांनी पाहिलं And प्रभू, yet you are using him, Lord. आणि तरी तू त्या व्यक्तीला वापरतोयस. God said, देव बोलला, this is the last time you judged him, शेवटची वेळ हा केनेथ, याच्या पुढे न्याय नको करू त्याचा, because you don't know what he did afterwards. कारण तुला माहित नाहीये त्या दारूच्या दुकानातनं बाहेर पडल्यावर त्यांनी काय केलं, How much he repented before me. किती रडून माझ्या समोर त्यांनी पश्चाताप केला हे तुला माहित नाहीये. And I forgave him. आणि मी त्याला क्षमा केलेली आहे And that's why I'm using him. आणि म्हणून मी त्याला वापरतोय. See, many times we don't know why people do certain things also. तसं बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं की काही लोक काही गोष्टी का करतात. Just because Paul was beaten the most, does it mean that he was the worst sinner? No, we cannot say. फक्त पॉलनी सगळ्यात जास्त मार खाल्ला म्हणजे काय पॉल सगळ्यात मोठा पापी होता असं म्हणायचं? See, people reason many things. असं नाही. लोक फार तर्क वितर्क You करतात. know, in Malta, माल्टामध्ये where Paul was seated near the fire, मिलेतात जिथं पॉल आगीपाशी बसला होता, a viper, a snake came and fastened onto his hand. एक साप त्याच्या हातावरती असा गुंडाळून बसला. You know, after they escaped the shipwreck, there they were on that island. ते तारू बुडल्यानंतर जेव्हा ते त्या बेटावर आले तो प्रसंग, And all the people said, सगळे लोक बोलायला लागले, see, this fellow ran away as a prisoner, now he's surely going to die because sin has found him out. सगळ्यांनी पॉलचा न्याय केला की हा कैदी होता आणि यांनी पळून जायचा प्रयत्न केला म्हणून आता बघ असं झालं See, त्याचं. though he escaped the sea, justice, he could not escape from justice. आणि पहा तो समुद्रातनं जरी पळून जाऊ शकला तरी पण त्याचा न्याय तर होतोच आहे बघ. See, they were blaming him. त्याला दोष द्यायला लागले The सगळे. Bible says in Acts 28:5-6, आणि बायबल म्हणतं प्रेषित 28:5-6 मध्ये he shook that snake in the fire, पॉलने तो साप आगीत असा झटकला and he felt nothing. आणि त्याला काही वाटलं नाही, झालं नाही. And so they were looking at his hand, whether his hand would be swollen now in next moment, आणि सगळे लोक पाहत होते की आता पुढच्या क्षणाला ह्याचा हात सुजेल का or he will fall down dead. का खाली मरून पडेल. But then they saw that nothing was happening to Paul. पण लोकांनी पाहिलं की पॉलला तर काही होतच He was नाही. only praising God and worshiping God. पॉल नुसती देवाची स्तुती करतो, देवाची आराधना करतो. And immediately they changed their mind and they said, now he is God. लगेच लोकांनी मन बदलली आणि लोक म्हणायला लागले हा देव आहे. See how they change. कशी लोक बदलतात बघा.
One moment he said he's a devil, next moment said he is a God. एका क्षणाला लोक म्हणतात हा सैतान आहे, दुसऱ्या क्षणाला तीच लोक म्हणतात हा देव आहे. See, but how God saved him? पण देवानी कसं बघा त्याला The वाचवलं. serpent must have bit him. We don't know. साप त्याला कदाचित चावला असेल, आपल्याला माहित But नाही. nothing happened to him. पण पॉलला काही झालं नाही. Suffering, yes. हा त्रास झाला, But see, God saved him. पण देवानी त्याला वाचवलं. Even when we started the church, there were so many scorpions and snakes here. हे चर्च आपण जेव्हा सुरू केलं, बांधकाम करायच्या आधी ते बांधकाम केल्यानंतर पण कधी कधी इतके विंचू, इतके साप या जमिनीतनं निघाले So many children were bitten, आणि कितीतरी मुलांना चावलेले आहेत. but none of them, nothing happened to them. कुणाला काही झालं नाही. मात्र. Jesus healed them all. You know it all. येशूनी सगळ्यांना आरोग्य दिलेलं आहे. Are you understanding, people? समजताना मी काय म्हणतो, तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा Oh, look to God. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान, यीशुआ सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन. Oh, worship God. मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुना. Oh, glory, oh God. कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुना. Yeshua. यीशुआ, यीशुआ, Oh, he will strengthen your heart.
God. I thank you, Lord. I praise your holy name.